वैयक्तिक रे वैयक्तिक झाली झाली मिळवली वारी नको ना नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज तुम्हाला माहिती आहे आपण टुर्नामेंट खेळण्यासाठी आलेलो गावी। बघू शकता आपली टीम पण इथं आलेली आहे, सर्वांनी तयार झालेले सर्व लोक इकडे पण आहेत। त्यामुळे 2 वर्ष बंटीचा हा स्पेशल आणला आम्ही, बॅटला बॉल तर लागला पाहिजे। तर आज जाऊया खेळ। आता अजून 2-3 जण यायचे बाकी आहेत, ते लोक आले, आपण जाऊयात मैदानामध्ये। खालचं नको दाखवायला। आज आपण काय तुम्ही काय म्हणता? मावळी इलेव्हन संघ तुमचा आलेले खेळण्यासाठी इकडे दाखवाय बघा। जर्सी ही आमची पहिल्या वर्षी जर्सी आणि दुसऱ्या वर्षीची। काय म्हणता आजचा तुमचा प्लॅन काय? आजचा काय नाही, फक्त जिंकण्याचं, फक्त जिंकायचं। विजय भाऊ तर फेमस होणार बाबा। नाही तसं नाही। टाइम आहे तुला। तर मित्रांनो, आपण आता खेळण्यासाठी आलेले, थोड्या वेळात आपला सामना चालू होईल। संघाची आपली जर्सी तुम्ही बघू शकता, हे प्रथम वर्ष होतं, त्या प्रथम वर्षाची आपली जर्सी आपण छापलेली। आणि ही जी बंटी शेटने घातलेली ती द्वितीय वर्षाची। या वर्षी नवीन वर्षाची पण जर्सी छापलेलीच आहे, पण ती थोड्या दिवसात तुम्हाला दाखवेल। आता पुन्हा मुंबईला गेलो तर आता जाऊयात आपण। 2-3 अजून आमचे प्लेयर येतात, खेळाडू। ते खेळाडू आलो आपण जाऊयात मैदानामध्ये। आज आनंद घेऊया टुर्नामेंटचा। आणि आज आपल्याला मित्रांनो मॅच जिंकायच्या। मित्रांनो, आपला संघ विजय करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायची, आपल्या संघासाठी खेळायचे। प्रत्येक खेळाडू हा खेळायला येतो तेव्हा त्याने आपल्या संघ स्वतःसाठी न खेळून आपल्या संघासाठी खेळलं पाहिजे, तेव्हा कुठे आपला संघ वरती जाईल मित्रांनो। बाकी आता आपण जाऊयात, बघूयात काय होते तिकडे ग्राउंडवर। चला मित्रांनो, आता थोड्या वेळात आपला सामना सुरू होईल दुसऱ्या संघासोबत। मग बघूयात आपण काय होते, आपले खेळाडू काय खेळ दाखवतात आपल्या संघासाठी, बघूयात आपण।
मित्रांनो, अशा प्रकारे आपला पहिला सामना जो आहे तो आपण विजयी झालेले. आणि संभाजी यांनी एक उत्कृष्ट पद्धतीने अशी बॉलिंग केलेली यांनी एक, आणि त्या भावाने एक उत्कृष्ट बॉलिंग करून 2-3 विकेट काढल्या यांनी 3. यांच्यामुळं मेहनतीमुळे आपला संघ पहिला सामना जिंकलेले. आता दुसऱ्या सामन्याची सुरुवात होणार आहे. दुसरा सामना आपलाच आहे, बघूयात काय होते. तुम्ही पण आपल्यासोबत असे कनेक्टेड राहा बघण्यासाठी. तर मित्रांनो, आपलं थोडं वनभोजन, आपला सामना पहिले 2 सामने झाले, ते पहिले 2 सामने जिंकलो आपण. आता आपला सामना शेवटला आहे, त्यामुळे थोडं भोजन करून घेतलं आपण. फरसाण आणलं होतं, पोरांनी खाऊन घेतलं. सर्व आता आराम करतात, विश्रांती चालू आहे सर्वांची. आता बघूया, शेवटचा सामना आपलाच आहे, खेळूयात. पहिले 2 सामना आपण जिंकलेलो मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपला सामना झालेला आहे. आता आपण खेळूयात, जाऊयात रणांगणामध्ये सामना खेळण्यासाठी. सर्व तयार झालेले आहेत. आमचे उत्कृष्ट खेळतो मित्रांनो, याला मी खास फोन करून बोलवलं माझ्या भावाला. खेळी पण असा करतोय तो. जाऊयात आपण रणांगणामध्ये आणि खेळूयात. चला मित्रांनो, आपल्या संघ टॉस हारल्यामुळं आपल्याला बॅटिंग आले. आपण नाहीतर जेव्हा पण आपण टॉस जिंकलो पहिले 2 सामने आपण क्षेत्ररक्षण घेतलं होतं. आणि क्षेत्ररक्षण काय बोलतात, एक नंबर पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळल्यामुळे सामना जिंकलो. आता बॅटिंग आलेली आपल्याकडे. बॅटिंगसाठी आपले प्लेयर गेलेले आहेत मैदानामध्ये. कुठे थांबा, इकडे गेलेले आहेत मैदानात. बघूया त्यांची खेळी आपण बाहेरनं, नंतर आपण फिल्डिंगला जाऊयात. आता त्यांची खेळी बघूयात काय करतात ते. बाकी सर्व इथे थांबलेले आहेत मित्रांनो. आज माझे आले खूप आनंद आला. इकडं आल्यासारखं काहीतरी फायदा झाला मित्रांनो. खूप मजा आली, आनंद पण येते. तुम्ही पण मजा घ्या.
मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या संघाचा फायनल फेरीमध्ये दाखल झालेला आपला संघ सर्वात उत्कृष्ट असं खेळलेले आहेत. बोलणार होता शेवटला एक नंबर खेळलेला हो टाकलेले बरोबर. आता फायनल फेरी दाखल झालेले. उद्या आपण फायनल साठी खेळणार आहोत मित्रांनो. सर्वांचं खूप अनुदान आहे. वैयक्तिक रे वैयक्तिक झाली मिळवली वारी. शिंदे तर मित्रांनो, आपला संघ आहे उत्कृष्ट अशी खेळी करत व बक्षीस पात्र फेरीत काय झालं दाखल झालेलं आहे. उद्या आपण फायनल साठी खेळणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपण मित्रांनो थांबूया इथेच. फोटो बघू शकता तुम्ही किती भारी आलेला फोटो आपल्या सगळ्या टीमचा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थांबूया इथेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. खूप इंटरेस्टिंग आजचा व्हिडिओ झालेला आहे. मला पण खूप आनंद आला. तर आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग व्लॉग मध्ये. उद्याचा पण व्लॉग येईल आपला, त्यामुळे मला फॉलो करून नक्की ठेवा. धन्यवाद.